नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. शरद पवार, मुरली मनोहर जोशी, अनुराधा पौडवाल, मदन गोडबोले, विराट कोहली यांच्यासह मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान. वित्त विधेयक 2017ला संसदेत मंजुरी. आधारच्या माहितीचा दुरुपयोग केल्यास दंड करणार, वित्तमंत्री अरुण जेटली यांचा इशारा. विधानसभेत विविध विभागांच्या अर्थसंकल्पातल्या अनुदान मागण्या मंजूर. भाजपा आमदार अनिल गोटे यांच्या वक्तव्याचे विधान परिषदेत पडसाद. सरकारनं भूमिका स्पष्ट करण्याची विरोधकांची मागणी. उडान योजनेअंतर्गत मुंबईहून नांदेड, नाशिक, कोल्हापूर, जळगाव आणि सोलापूर इथं लवकरच 2,500 रुपयात हवाई सेवा. आणि राज्यामध्ये तीव्र उष्मा. आणखी 2 दिवस उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उन्हाचे चटके, अतिदक्षतेचा इशारा. आणि आता सविस्तर वृत्त. नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक डॉ. मुरली मनोहर जोशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ UR राव, ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल, मदन माधव गोडबोले, अप्पासाहेब धर्माधिकारी, गायक कैलाश खेर, क्रिकेटपटू विराट कोहली यांच्यासह साहित्य, कला, समाजकार्य, विज्ञान संशोधन आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्काराने गौरवण्यात आलं. या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, गृहमंत्री राजनाथ सिंग आणि मंत्रिमंडळातले अन्य सदस्य उपस्थित होते. श्री विधानसभेत आज अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, सामाजिक न्याय, विशेष सहाय्य, सार्वजनिक आरोग्य, सहकार, पणन, वस्त्रोद्योग, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या 2017-2018च्या अर्थसंकल्पातल्या अनुदानाच्या मागण्या सभागृहानं संमत केल्या. जात पडताळणीसाठी यापुढे नव्याने कागदपत्रांची गरज भासणार नाही. नात्यातल्या प्रत्येक व्यक्तीला जातीचा दाखला देण्यात येईल अशी घोषणा सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केली. आधार कार्डाचा नियम शिधापत्रिकेसाठी कडक केल्यानंतर धान्याची उचल कमी झाली आहे असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी सांगितलं. जोपर्यंत हमीभावापेक्षा बाजारभाव वाढणार नाही तोपर्यंत शासन तुरीची खरेदी करत राहील असं आश्वासन पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिलं. पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी जुन्नर हा तालुका पर्यटन तालुका म्हणून आज घोषित केला. हे सर्व मंत्री त्यांच्या खात्याच्या अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेदरम्यान बोलत होते. कचरा व्यवस्थापनावरती सर्वंकष धोरण आखून येत्या 2.5 वर्षात ते अत्यंत चोखपणे राबवण्यात येणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. या संदर्भात प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी 3 संस्थांची निवड करण्यात आली आहे. हरित महासिटी कंपोस्टच्या ब्रँडद्वारे शहरात तयार झालेलं खत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषणाच्या घटना वाढत आहेत हे लक्षात घेता या संदर्भातली माहिती सरकारपर्यंत त्वरित पोहोचवण्यासाठी स्वतंत्र वेबसाईट निर्माण करण्यात येईल अशी घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत केली. अहमदनगर जिल्ह्यातल्या हिंगोणीमधल्या 9 विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषणाबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नाला शिक्षण मंत्री उत्तर देत होते. शिक्षण विभागामार्फत विशेषतः शाळांमध्ये अशा घटना होत असल्यामुळे एक वेगळी वेबसाईट की ज्या वेबसाईटवर असं पालकांना किंवा विद्यार्थिनीला किंवा जबाबदार नागरिकाला काही सुचवायचं असेल तर तो त्या वेबसाईटवर टाकू शकतो, आपलं नाव टाकू शकतो किंवा नाव लपवू पण शकतो. त्याची नीट चौकशी करून घेण्याची जबाबदारी ही शासन विभागाची असेल आणि ती नक्की केली जाईल. विधानसभेत आज महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवडेकर आणि मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे.
भाजपा आमदार अनिल गोटे यांनी विधान परिषदेसंदर्भात आज पुन्हा केलेल्या वक्तव्याचे पडसाद विधान परिषदेत उमटले। सभापती जोपर्यंत यासंदर्भात निर्णय जाहीर करत नाहीत तोपर्यंत कामकाज न करण्याच्या भूमिकेवरती विरोधक ठाम राहिल्यानं उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी सभागृहाचं कामकाज आज संध्याकाळी दिवसभरासाठी स्थगित केलं। या संदर्भात औचित्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारनं भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली होती। त्यानंतर सभागृह नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत विधान परिषद ही घटनात्मक व्यवस्था आहे, सरकार ती बरखास्त करणार नाही अशी भूमिका मांडली। याबाबत माध्यमांवर झालेली चर्चा आणि कार्यवृत्त तपासून निर्णय देणार असल्याचं सभापती रामराजे निंबाळकर यांनी सांगितलं। शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनीही गोटे यांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली। बँकांकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पीक विमा नुकसान भरपाईच्या रकमेतून पीक कर्ज वसुली करण्याबाबत सहकार विभागानं काढलेलं परिपत्रक मागे घ्यावं अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केली। शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि 7वा वेतन आयोग लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं। शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी 7वा वेतन आयोग लागू करण्याबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते। वस्तू आणि सेवा कायदा लागू झाल्यानंतरही राज्याला आर्थिक झळ बसणार नाही असा विश्वास वित्तमंत्र्यांनी व्यक्त केला। साखर कारखान्यांना शेतकऱ्यांना एफआरपी देणं शक्य व्हावं यासाठी ऊसाच्या चिपाडावरती आधारित सहवीज प्रकल्पांसोबत वीज करार करण्याची मागणी करणारी लक्षवेधी सूचना शेकापचे जयंत पाटील यांनी मांडली होती। त्याला उत्तर देताना ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासाठी 1000 मेगावॅटचं नवं धोरण आणावं लागेल असं सांगितल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे। लोकसभेत आज वित्त विधेयक 2017 मंजूर करण्यात आलं। या विधेयकामध्ये 5 दुरुस्त्या कराव्यात असं राज्यसभेमध्ये सुचवण्यात आलं होतं। त्या फेटाळून लावण्याचा प्रस्ताव वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत मांडला। राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्या आणि निधी याविषयी सरकारनं जे धोरण आखलंय ते पारदर्शक व्यवहारासाठी योग्य आहे, त्याचं काँग्रेससह सर्व विरोधकांनी स्वागत आणि समर्थन करावं असं आवाहन जेटली यांनी केलं। वित्त विधेयकावरील चर्चेमध्ये काँग्रेसचे दीपेंद्र हुडा, बिजू जनता दलाचे भर्तृहारी महाताप, तृणमूल काँग्रेसचे सौगात रॉय आदी सहभागी झाले होते। आधारचा तपशील गोपनीय आहे, त्याचा दुरुपयोग केल्यास दंडाची कारवाई करण्यात येईल असंही जेटली यांनी आज संसदेत स्पष्ट केलं। रालोआ सरकार सत्तेवर आल्यापासून ऊर्जा निर्मितीमध्ये मोठी सुधारणा झाली असल्याचं ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी आज लोकसभेत सांगितलं। ऊर्जा पुरवण्याच्या सद्यस्थितीबाबत आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासामध्ये गोयल आणि काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यात वादावादी झाली। प्रत्येक घराला वीज पुरवठा करण्याबाबत सरकार मोठे दावे करत आहे, पण अजूनही 7 कोटी घरांपर्यंत वीज पोहोचलेली नाही असं सिंधिया म्हणाले। त्यावर काँग्रेस पक्ष 50 वर्ष सत्तेत राहिलाय, तुम्ही स्वतःच तुमच्या पक्षाचं अपयश उघड करत आहात असं उत्तर गोयल यांनी दिलं। लोहमार्गांचं नूतनीकरण करण्यासाठी 10,000 कोटी रुपये खर्च करणार आहे अशी माहिती रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आज राज्यसभेत दिली। नवीन तंत्रज्ञानामुळे रुळांना तडे जाण्याचं प्रमाण कमी होईल असंही ते म्हणाले। देशभरात मनुष्यविरहित रेल्वे फाटक यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे, त्यासाठी 1 लाख कोटी रुपयांचा रेल्वे सुरक्षा कोष तयार करण्यात आला आहे अशी माहितीही प्रभू यांनी दिली। सरकारनं प्रादेशिक हवाई मार्ग तयार केले आहेत। उडान या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये ही सेवा सुरू करण्यात येणार आहे असं नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांनी आज जाहीर केलं। या योजनेअंतर्गत 2,500 रुपयामध्ये हवाई प्रवास करता येणार आहे। उडान योजनेमध्ये मुंबईवरून राज्यातल्या नांदेड, नाशिक, कोल्हापूर, जळगाव आणि सोलापूर या 5 ठिकाणी विमानसेवा सुरू होईल। तसंच नांदेड ते हैदराबाद अशी हवाई सेवाही उपलब्ध होणार आहे। राज्यांतर्गत प्रादेशिक हवाई मार्गावरती परवडणाऱ्या दरामध्ये विमानसेवा सुरू झाली तर अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकेल असंही राजू यावेळी म्हणाले। आगामी 2 वर्षात लहान आणि मध्यम शहरातल्या 50 विमानतळांचं पुनरुज्जीवन करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदय संकल्पनेनुसार आरोग्य सेवा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असं केंद्रीय वाहतूक, महामार्ग आणि जहाज मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबईत सांगितलं। कर्करोगग्रस्त बालकांसाठी सुरू करण्यात आलेल्या चाइल्ड केअर सेंटरचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते आज करण्यात आलं। कर्करोगावर उपचार करण्यासाठी मुंबईत येऊन वास्तव्य करणं खूपच त्रासाचं आणि खर्चाचंही असतं। अशा रुग्णांच्या नातेवाईकांना परवडणाऱ्या दरामध्ये ही सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीनं सरकार प्रयत्नशील आहे।
यासाठी टाटा रुग्णालय आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्यामध्ये एक करार झाला आहे. पोर्ट ट्रस्टच्या वापरात नसलेल्या 3 इमारतींमध्ये कर्करोग उपचारासाठी बाहेरून आलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. यामध्ये एका मजल्यावरती डॉक्टरांच्या निवासाचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. म्हैसाळ गर्भपात प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समितीची पहिली बैठक आज मिरजेत झाली. येत्या 15 एप्रिलला शासनाला अहवाल सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांनी दिली आहे. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, स्त्रीरोग विभागाचे प्राध्यापक, अन्न आणि औषध विभागाचे आयुक्त, प्रशासन विभागाचे सदस्य, युनिसेफचे सल्लागार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी उपस्थित होते. या चौकशी समितीची दुसरी बैठक 11 एप्रिलला बोलावण्यात आली आहे. म्हैसाळ गर्भपात प्रकरणाचा तपास करण्याबरोबरच अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठीही ही समिती उपाययोजना सुचवणार आहे. ठाणे महानगरपालिकेचा 2017-18 साठीचा 3,390 कोटी 78 लाख रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त संजीव जायस्वाल यांनी आज महासभेत सादर केला. या अर्थसंकल्पात करवाढ सुचवण्यात आली आहे. या अर्थसंकल्पानुसार ठाणेकरांसाठी स्टुडिओ, सागरी किनारा मार्ग, पथ कला दालन यांचा समावेश करण्यात आलाय. मालमत्ता करामध्ये वाढ केलेली नसली तरी अप्रत्यक्षरित्या अनेक करांमध्ये सरासरी 10% वाढ करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली. गेल्या वर्षीचा 2,730 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प होता. पुणे महानगरपालिकेचा वर्ष 2017-18 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. 5,600 कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प आयुक्त कुणाल कुमार यांनी स्थायी समितीला सादर केला. सर्वसाधारण करामध्ये 15% तर पाणीपट्टीतही 15% करवाढ या अर्थसंकल्पात सुचवण्यात आली आहे. शाश्वत वाहतूक व्यवस्था निर्माण करणं, सुनियोजित आणि समान पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापनात सुधारणा करणं यावर यंदाच्या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी विरोधी पक्षानं काढलेली संघर्ष यात्रा आज यवतमाळ पवनार मार्गे नागपूर इथं पोहोचली. या यात्रेमध्ये महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, युनायटेड जनता दल, MIM आदी राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले होते. ही संघर्ष यात्रा नागपूरवरून आता अमरावतीला पोहोचली आहे. आणि आता बातमी हवामानाची. राज्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढला आहे. अनेक ठिकाणी पाऱ्यानं 40 ओलांडली आहे. राज्यामध्ये उष्माघातामुळे आतापर्यंत 4 जणांचा मृत्यूही झालाय. उष्णतेची ही लाट लक्षात घेता येत्या 2 दिवसांसरीपेक्षा जास्तच राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. अकोला इथं राज्यातलं सर्वाधिक म्हणजे 44.1 सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं. रायगड जिल्ह्यातल्या भिरा इथं मंगळवारी तब्बल 46.5 सेल्सिअस या तापमानाची नोंद झाली. हे त्या दिवशीचं जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं कमाल तापमान होतं. या पार्श्वभूमीवरती नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करायचे निर्देश रायगड जिल्हा आरोग्य विभागाला दिले आहेत, अशी माहिती पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी विधानभवन परिसरात दिली. सध्याच्या तापमानामुळे स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी सांगितलं. अशा प्रकारचं होता विलेगावामध्ये जिल्हा आरोग्य अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना आम्ही सूचना दिलेली आहे की कुदरती आहे, परंतु लोकांना जनजागृती करून अशा अधिक उष्णता व तापमान असताना लोकांनी काय काय उपाययोजना करावी यासाठी अधिकाधिक लोकांपर्यंत ती उपाययोजना करण्यासाठी या सूचना जिल्हा अधीक्षकांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली. या तापमानाच्या बदलामुळे हा स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव झालेला आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. NIVचं देखील म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीचं देखील तेच मत आहे. गेल्या रविवारी मी स्वतः पुण्यात जाऊन या सर्वाचा आढावा घेतला. पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांची माझी बैठक झाली आणि योग्य ती काळजी घेण्यासाठी सांगितलं आहे.
उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे नागरिकांनी खबरदारीचे उपाय योजावेत अशी सूचना राज्य शासनानं केली आहे. जास्तीत जास्त पाणी प्यावं, सुती कपडे वापरावेत, लिंबू पाणी, ताक यांचं नियमित सेवन करावं, बाहेर जाताना छत्री अथवा टोपी जरूर वापरावी असं आवाहन करण्यात आलंय. धुळे जिल्ह्यातही तापमानाचा पारा 43 अंशावर गेला असल्यानं नागरिकांचं घराबाहेर पडणं कठीण झालंय. धुळ्याप्रमाणेच जळगाव आणि राज्यातल्या इतर भागातही उन्हाची प्रखरता अधिकच जाणवते. शाळा महाविद्यालयांच्या वेळेत बदल करावा, सार्वजनिक पाणपोयांची सुविधा करावी, जेणेकरून लोकांना उन्हाच्या पासून बचाव करता येईल. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 33 आणि किमान 25 अंश सेल्सिअस, नागपूर 43 आणि 23, पुणे 40 आणि 24, औरंगाबाद 41 आणि 24, नाशिक 40 आणि 21, कोल्हापूर 36 आणि 24, रत्नागिरी 32 आणि 26, सोलापूर 41 आणि 26 आणि अमरावती किमान 25 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शरद पवार, मुरली मनोहर जोशी, अनुराधा पौडवाल, मदन गोडबोले, विराट कोहली यांच्यासह मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान. वित्त विधेयक 2017ला संसदेत मंजुरी. आधारच्या माहितीचा दुरुपयोग केल्यास दंड करणार, वित्तमंत्री अरुण जेटली यांचा इशारा. विधानसभेत विविध विभागांच्या अर्थसंकल्पातल्या अनुदान मागण्या मंजूर. भाजपा आमदार अनिल गोटे यांच्या वक्तव्याचे विधान परिषदेत पडसाद. सरकारनं भूमिका स्पष्ट करण्याची विरोधकांची मागणी. उडान योजनेअंतर्गत मुंबईहून नांदेड, नाशिक, कोल्हापूर, जळगाव आणि सोलापूर इथं लवकरच 2,500 रुपयात हवाई सेवा. आणि राज्यामध्ये तीव्र उष्मा, आणखी 2 दिवस उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उन्हाचे चटके, अतिदक्षतेचाही इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.